बीड हत्या प्रकरणामधील मुंबईतील मोर्चामध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतं। आज झालेल्या मोर्चाला भाजप आमदार सुरेश धस गैरहजर होते। उशीर झाल्यामुळे मोर्चाला जाता आलं नाही असं कारण सुरेश धस यांनी दिलं। तर मोर्चामध्ये आव्हाडांच्या अक्षय शिंदे बद्दलच्या विधानावर धस नाराज आहेत। दरम्यान धसांच्या नाराजीवर जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा उत्तर दिलंय। जनाक्रोश मोर्चामध्ये फूट, सुरेश धस गैरहजर, आव्हाडांवर नाराज। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुंबईतल्या जनाक्रोश मोर्चात फूट पडल्याचं चित्र आहे। फुटीचा प्रश्न निर्माण होण्यामागची मुख्य बाब म्हणजे धसांची मोर्चाला अनुपस्थिती। मोर्चा सुरू होण्याअगोदर सुरेश धस मुंबईमध्ये होते। मोर्चाला जाणार असंही त्यांनी सांगितलं। आता चाललोय मी, मोर्चा सुरू झालेला आहे। मला गावाकडून येतो, मला जवळपास 6.5-7 तास लागतात। आता आलोय आणि मी मोर्चात सामील व्हायला चाललेलो आहे। मात्र सुरेश धस मोर्चाला गैरहजर राहिले। सुरेश धस मोर्चाला का गैरहजर राहिले हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। मी आलेलो होतो, मला यायला या ठिकाणी काही जवळपास 7 तास लागतात। मी 7 तासाचा प्रवास करून आलो होतो। मी एक ठिकाणी फक्त फ्रेश व्हायला गेलो। माणसं किती येतात यापेक्षा त्याच्या भावना, मोर्चाच्या भावना लोकांच्या पर्यंत गेल्या याच्यातच आमचं समाधान आहे। तसंच धस मोर्चाला का गेले नाहीत त्यामागे आव्हाडांचं अक्षय शिंदे बद्दलचं वक्तव्य सुद्धा कारणीभूत असल्याचं दिसतं। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। केलेले कोण होते? अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात? त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं। सुरेश धस यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्या सूत्रांच्या आधारावर मी बोललो असं आव्हाड म्हणाले। सर्टिफिकेट मागायला गेलोय का? मी नाही मागत ना, मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार मी मांडतो। त्यांना काय म्हणायचं असेल त्यांनी म्हणावं, मला काय त्याच्याशी ऑब्जेक्शन पण नाही आणि सजेशन पण नाही। धसांची गैरहजेरी, आव्हाडांवरची नाराजी, त्यामुळे जनाक्रोश मोर्चामध्ये फूट पडली आहे का असा प्रश्न निर्माण होतो।